नमस्कार. रोहित आजीनाथ बनसोडे, राहणार शाळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपल्याला सोनम औषधमुळे तेलेला म्हणजे तेल कसलाच बागत नाही, टिपका सुद्धा आपल्या त्या औषधामुळे. आणि पहिल्या वर्षीच बाग असल्यामुळे आपण भावाला विचारून सगळी माहिती करून त्या औषधाचा उपयोग केला. त्यामुळे आपल्या बागेत कुठलाच कसलेच तेलाचं प्रमाण नाही. बरं, भाऊ कधीपासून वापरते तुमचं हे औषध? भाऊ जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालं वापरते. तुम्हाला माहित नव्हतं आजपर्यंत? हा, मला फर्स्ट इयर म्हणजे पहिल्यांदाच वापरलं, त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. आतापर्यंत किती फवारणी झालीत आपल्या सोनम औषध? 12-13 पर्यंत झाले. 12 ते 13 फवारणी झाली. हा. किती दिवसा अंतराने तुम्ही फवारणी घेतल्या? 8 ते 10 दिवसाच्या अंतराने. ओके. आजपर्यंत म्हणजे नॉर्मल तेलकट जाणवल्यानंतर तुम्ही चालू केलं होतं का जाणवायच्या अगोदर? जाणवायच्या आधी चालू केलं. ओके, म्हणजे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह, भावाला माहित होतं म्हणून तुम्ही प्रिव्हेंटिव्ह चालू केलं? हा, बरोबर. तर किती प्रमाण वापरता काय औषधाचं का? 600ला 60 मिली वापरतोय. आलं एक 150 ग्रॅम, पावडर 700 ग्रॅम. कुठली M45 असन, Z78 असन, एंट्रोकॉल असन. 100 लिटर 25 ग्रॅम आलं आणि 600 लिटर 60 मिली सोनम, 100 ला 10 मिली. 25 ग्रॅम अद्रकचं प्रमाण हे 100 लिटर पाण्यासाठी आणि औषधाचं प्रमाण हे 100 लिटर साठी 10 मिली यानुसार वापर करायचा. बरं, तुमची बाग आता कुठल्या गावात आहे, म्हणजे कुठल्या लोकेशनला? बरं, आपल्याकडे साईडचा तेलकट कशी कंडिशन? आता आपण बागेत सगळ्यात जाऊन आलो, पाऊस ते चालू आहे, वर आकाश सगळा ढगाळ आहे, पाऊस चालू आहे झालेला आहे. तर तेल्या नियंत्रणासाठी आम्ही एक अभिप्राय घेण्यासाठी आल्यानंतर म्हटलं फास्ट जरा घेऊया. तर बाग शेजारी पण आपण बागा सांगितल्या, काय कंडिशन आहे तुम्ही मामा सांगा जरा. शेजारी बागा आहे त्या, आपल्यासारख्या बागा नाही त्या. आपली बाग त्या औषधामुळे चांगली आहे आणि त्याचा फरक बी आहे. तुमचं नाव काय म्हणला? आजीनाथ शंकर बनसोडे, गाव शाळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. शाळगाव हे डाळिंबा बाबतीत प्रसिद्ध गाव आहे, प्रसिद्ध गाव आहे. तेच म्हणून म्हटलं लोकांना इथं आता पूर्ण बाग महाग आहे, पाऊस चालू झाला आहे संपूर्ण. आता इकडे पाऊस चालू झाला आहे, तर तुम्ही पण धनाची केला, थोडक्यात माहिती सांगा जरा. औषध वापरताना हे आपण प्रिव्हेंटिव्ह वापरायचं. इथ्रिल पासून वापरा. 100 लिटर पाण्यासाठी 10 मिली. बाय चान्स वातावरण खराब झालं असेल त्या कंडिशनला 100 लिटरला 20 मिली औषध वापरायचं आहे. अद्रकचं प्रमाण हे 100 लिटरला 25 ग्रॅम. औषध जास्त वापरलं म्हणून अद्रकचं प्रमाण वाढवायचं नाही. अद्रक हे सेमच ठेवायचं आहे. कीटकनाशक, बुरशीनाशकाबरोबर स्प्रे घेऊ शकताय. आणि तेल्यासाठी मार्केटमधलं कोणतंही औषध आणायची गरज नाही. सोनम फवारत असताना डाळिंबावर तेल्यासाठी एकमेव औषध म्हणजे सोनम. हे तुमच्या चुलती बाग पलीकडे त्यात बागेत काय कंडिशन आहे? त्या तेलाचं प्रमाण जास्त आहे. त्यांनी वापरले औषध? नाही वापरलं त्यांनी. म्हणजे एक फरक शेतकऱ्याला कळतोय की फरक आहे. तुमच्या बागेत तेलकट काय काही नाही, टिपका सुद्धा बघाय नाही. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96 65 51 19 16. मामा तुमचं नाव सांगा, नंबर सांगा. आजीनाथ शंकर बनसोडे, राहणार शाळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 99 22 021 702. तर बागेतला आता दाखवायला म्हणजे पाऊस चालू झालेला आहे. बाग संपूर्ण अशा पद्धतीने हाय, अशी पद्धतीने लोड आहे. 10 ते 15 दिवसात माल आता मार्केटला काढण्यास तयार होत आहे. तर शेतकऱ्यांनी विश्वासानं वापरा सोनम औषध. तर शेतकऱ्यांना सोनम केदार इंडिया युट्यूब चॅनलवर 100 पेक्षा जास्त व्हिडिओ, शेतकऱ्यांचं व्हिडिओ आहेत. अभिप्राय, मोबाईल नंबर, गाव आणि तालुका ह्या असं व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ पहा. त्यामुळं शेतकऱ्यांना एक विश्वास बसेल की आपल्या गावात, आपल्या तालुक्यात शेतकरी वापरतात. तर इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी, लगतच्या शेतकऱ्यांसाठी सोनम हे औषध विश्वास. गावात बरेच शेतकरी सोनम औषध वापरत आहेत. तरी पण एक शेतकऱ्यांचा माल पिकलेल्या कंडिशनचा अभिप्राय म्हणून आपण एक बनवलेला आहे. थोडं पाऊस चालू झालेला आहे फास्टली आणि आम्ही थोडा आटोपता घेत आहे. आता ही अभिप्राय आटोपता घेत आहे. ही चुलत्याची बाग आहे, त्या पलीकडचा बाग तेल्यानं फेल झालेला आहे. एक सांगायचं म्हणजे थोडं औषधाचा खर्च जास्त नाही. विश्वासानं वापरा सोनम औषध.